नमस्ते। काव्य रस गाथा यह उपक्रम हम पिछले 5 महीनों से चला रहे हैं, जिसके माध्यम से हम आप श्रोताओं से जुड़े हुए हैं। 30 अप्रैल 2020 ये दिन था जिस दिन काव्य रस गाथा इस उपक्रम के पीछे हमारी संकल्पना क्या है, इसका अंतरंग कैसे होगा, हम एक टीम के रूप में किस प्रकार से आपके सामने आएंगे और किस प्रकार से आपसे रूबरू होंगे, इसके बारे में एक प्रस्तावना कह लीजिए या एक पहला वीडियो के जरिए हम आपसे जुड़े थे 30 अप्रैल 2020 को। और अब अक्टूबर का महीना चल रहा है। लगातार हर महीने हर हफ्ते किसी एक मराठी या हिंदी काव्य पुष्प को लेकर हम आपके सम्मुख आए। और मुझे इस बात को जाहिर करने में बहुत खुशी है कि इस उपक्रम के लिए हम 3 सहेलियाँ जो हम साथ आई और बहुत अच्छे से जैसे हमने सोचा था वैसे हम इस उपक्रम को आगे ले पाए। आप लोगों का सहकार्य रहा, आपका फीडबैक मिला, बहुत अच्छी सूचनाएं मिली, अच्छे सुझाव मिले। और किसी भी संकल्पना को लेकर जब हम शुरुआत करते हैं तो एक प्रभु का आशीर्वाद भी होता है, एक नियति होती है कि वो चीज़ कितने अच्छे से आगे जाएगी और कितने लंबे जाएगी। तो इस प्रकार से यह उपक्रम चला रहा है। आज इस उपक्रम के इस भाग के माध्यम से मैं आपके सामने मेरी टीम की जो 2 अन्य मेरी सहेलियां हैं उनके बारे में मैं थोड़ा विस्तृत परिचय आपके सामने रखना चाहूँगी। जैसे जब हमने इस उपक्रम की शुरुआत की थी तब हम कहाँ काम करते हैं और हमारी रुचि किन विषयों में है, इसके बारे में तो आपसे बात हमने की ही थी। और मेरी एक सहेली डॉक्टर आभा सिंह जो है, जो नागपुर के वीएमवी कॉलेज में हिंदी विषय की प्राध्यापिका है, हिंदी विभाग प्रमुख है। वो हिंदी भाषा प्रेमी है, हिंदी भाषा की अभ्यासक है। और मेरी दूसरी सहेली डॉक्टर जयश्री शास्त्री जो वरोरा में लोकमान्य महाविद्यालय के मराठी विभाग की प्रमुख है, मराठी विषय का अध्यापन करती है, मराठी भाषा की अभ्यासक है। ये दोनों जब मेरे साथ इस टीम में जुड़े, मेरा तो मंतव्य इतना ही था क्योंकि हम अलग अलग विषय पढ़ाते हैं। आभा हिंदी विषय की प्राध्यापिका है, जयश्री मराठी भाषा पढ़ाती है और मेरा विषय है मनोविज्ञान। तो हम सब सहेलियां हैं, पर हम अलग अलग कार्य क्षेत्र में अपने अलग अलग तरीके का काम करते हैं। तो इस उपक्रम के जरिए हम एक साथ आएंगे, यही मंतव्य था मेरा, इन सब चीज़ों को एक साथ जोड़ने की पहल करने के पीछे। और मुझे खुशी है इस बात की कि ये जो हमारा एक टीम बना ये बहुत अच्छे से सामने आया और हम जो करना चाहते थे वो हम कर रहे हैं और आगे भी करते रहेंगे। आज इस भाग में विशेष रूप से मैं अपने इन दोनों सहेलियों के अपने अपने भाषा विषय के क्षेत्र में या साहित्य के क्षेत्र में उनका जो कंट्रीब्यूशन है या उन्होंने जो शुरुआत की है अभी, मैं शुरुआत ही कहूँगी क्योंकि उनको बहुत लंबा अभी आगे जाना है, तो उसके बारे में मैं आपसे बात करूँगी। और आज इस भाग में हम डॉक्टर जयश्री शास्त्री जो हमारी टीम मेंबर है उन्हीं की एक काव्य पुष्प पर हम बात करेंगे। पर उसके पहले मैं आपको विस्तृत में परिचय देना चाहूँगी डॉक्टर आभा सिंह जी के बारे में, जो कि मैंने पहले ही कहा कि नागपुर के वीएमवी कॉलेज में हिंदी भाषा की प्राध्यापिका है। पर हाल ही में पिछले कुछ वर्षों से इन्होंने स्वतंत्र रूप से अपनी रचनाएं लिखना भी शुरू किया है और जो अभी प्रकाशित भी हो रही है, जिसके माध्यम से वो सिर्फ नागपुर नहीं, महाराष्ट्र नहीं, पूरे देश भर में जहाँ हिंदी पढ़ी जाती है वहाँ तक उनका नाम अभी पहुँच रहा है। और ये बताते समय मुझे बहुत ही हर्ष हो रहा है। आभा मैडम की 2 पुस्तकें आपकी प्रकाशित है। कवि सर्वेश्वर जी पर उनकी एक किताब जो है वो प्रकाशित हो चुकी है इसी नाम से। और व्यंग का ब्लैक होल, जो खुद को आभा जी जो है व्यंगकार कहती है, व्यंग उनका हम कहेंगे कि प्रमुख रचना का प्रकार है जिसमें वो सहज है और बहुत प्रतिभा से अपनी बातों को आगे रखने में इस रचना को वो रखती है। विचार दर्पण इस पत्रिका में भी उनके लगातार नियमित रूप से बहुत सारे विषयों पर, कभी सामाजिक है, कभी व्यक्तिगत है, तो कभी व्यंग के माध्यम से, कभी एक दृष्टि देने के माध्यम से या उद्देश्य से विचार दर्पण इस पत्रिका में भी वो अपने जो लेख है वो प्रकाशित करती रहती है। और बहुत हर्ष होता है ये देखकर कि अध्यापन के साथ साथ शिक्षा क्षेत्र में है तो अध्यापन क्षेत्र की अपनी मर्यादाएं होती है, अपने डेडलाइंस होते हैं। अध्ययन अध्यापन पहले जैसे अब बहुत सीमित नहीं रहा है।
बहुत सारी अन्य जिम्मेदारियां भी होती है स्टूडेंट्स के प्रति, अपने महाविद्यालय के प्रति, और घर और अपना काम दोनों संभालते समय बहुत हर्ष होता है ये देखकर कि आभा अब इस मुकाम पर पहुंच चुकी है कि वो अपने निजी और अपने प्रोफेशनल जीवन की जो भी गतिविधियां हैं उसे बहुत अच्छे से एक साथ लेकर आगे बढ़ रही है, और अपने अपने आप को इसके आगे ले जाकर व्यक्तिगत रूप से जो है वो और संपन्न कर रही है, और अपनी प्रतिभा को जो है मतलब बारीकी से उसको संवार रही है, या उसे एक अवसर खोज रही है अपनी प्रतिभा को व्यक्त करने का। तो बहुत हर्ष से मैं ये बात आपके साथ शेअर कर रही हूँ, और मेरी बहुत बहुत शुभकामनाएं हैं आभा को। आमच्या टीमच्या दुसऱ्या मेंबर म्हणजे डॉक्टर जयश्री शास्त्री मराठी विषयाच्या प्राध्यापिका आहेत, मी आधी सांगितलं त्याप्रमाणे, पण भाषेच्या अध्यापनासोबत अभ्यासासोबतच भारतीय संगीत या कला प्रकारामध्ये देखील त्यांनी प्रशिक्षण मिळवलं आहे। शास्त्रशुद्ध शिक्षण भारतीय संगीताचं त्यांचं झालेलं आहे, स्नातकोत्तर शिक्षण सुद्धा झालेलं आहे, आणि मला असं वाटतं की व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये त्याचा जो अभ्यासाचा विषय असेल, भाषा असेल किंवा अन्य विषय असेल, पण त्याच्यासोबत एखाद्या कलेची बैठक जर आपल्या व्यक्तिमत्वाला असेल तर त्यामुळे खूप वेगळ्या पद्धतीने आपलं व्यक्तिमत्व बहरतं, पुढे येतं। कारण दोन वेगळ्या विषयांमधलं प्रावीण्य किंवा नैपुण्य जेव्हा आपल्याकडे असतं तेव्हा जगाकडे बघण्याची, जग समजून घेण्याची दृष्टी सुद्धा खूप व्यापक होते। अतिशय मितभाषी आहेत डॉक्टर जयश्री शास्त्री, उत्साही आहेत, कुठलीही नवीन गोष्ट स्वीकारण्याची, नवीन पैलू किंवा एकाच गोष्टीची नवीन बाजू समजून घेण्याची त्यांची वृत्ती आहे, आणि म्हणूनच आपल्या अध्यापनासोबत त्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे जात आहेत। सखी हा त्यांचा पहिला कविता संग्रह होता, आणि याच कविता संग्रहातील जिज्ञासा ही कविता आज काव्यरसगाथा या उपक्रमाच्या या भागामध्ये त्या संदर्भात त्या बोलणार आहेत तुमच्याशी। सखी या कविता संग्रहाबरोबरच नाद पावरी हा देखील त्यांचा एक कविता संग्रह होता, आणि हे विशेष उल्लेखनीय आहे की या कविता संग्रहातील गीतांवर एक ध्वनिमुद्रिका सुद्धा तयार झालेली आहे, सीडी सुद्धा तयार झाली आहे, ज्यामध्ये गीत गायन संगीत हे डॉक्टर जयश्री शास्त्री यांचं आहे। या म्हणजे या ध्वनिमुद्रिकेमध्ये गीत गायन आणि संगीत हे डॉक्टर जयश्री शास्त्री यांनी केलंय। मोना तिडके या प्रसिद्ध बासरी वादक आहेत, ज्यांनी नाद पावरी म्हणजे नाद आणि पावरी म्हणजे बासरी, तर त्या विषयावर ही ध्वनिमुद्रिका असल्यामुळे बासरी वादन जे आहे ते डॉक्टर मोना तिडके यांचं आहे, आणि सतार वादन डॉक्टर नंदिनी सहस्त्रबुद्धे यांनी केलंय, आणि अतिशय सुरेख रचना या ध्वनिमुद्रिकेमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात। या आपल्याला यूट्यूबवर देखील ऐकायला मिळतील, त्या अपलोड केलेल्या आहेत, आणि मी डॉक्टर जयश्री शास्त्री यांना रिक्वेस्ट पण करेन की त्यांनी त्या शेअर कराव्यात आपल्या काव्यरसगाथा उपक्रमाच्या श्रोत्यांसंदर्भात। त्यानंतर दोन पुस्तकं सुद्धा त्यांची प्रकाशित आहेत। आधुनिक मराठी कवितेतील सांगीतिक प्रतिमा, मी मगाशी म्हटलं तसं मराठी आणि भारतीय संगीत या दोन्ही विषयांचा अभ्यास असल्यामुळे आधुनिक मराठी कवितेतील सांगीतिक प्रतिमा या विषयावरचं त्यांचं एक पुस्तक प्रकाशित आहे। दुसरं पुस्तक ललितकला शास्त्र आकलन आणि अवलोकन, हे देखील एक पुस्तक त्यांचं लेखांचं प्रसिद्ध झालेलं आहे। देखणीतील काव्य विश्व हे देखील तिसरं प्रकाशित पुस्तक त्यांचं आहे। तर दोन कविता संग्रह, 3 पुस्तकं आणि एक ध्वनिमुद्रिका ज्यामध्ये गीत गायन त्यांनी केले, संगीत दिलेलं आहे। मला असं वाटतं की ही सुरुवात आहे असं म्हणावं। सुरुवात होऊन बऱ्याच त्यांचा जो सहभाग आहे तो बराच पुढे गेलेला आहे, पण तरीही सुरुवात आहे, कारण अजून बरंच पुढे जायचं आहे। मी या भागाच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करण्याचं याकरता ठरवलं, कारण आपल्या जवळ जी माणसं असतात त्यांना आपण बरेचदा गृहीत धरतो, त्यांचं कौतुक करतो, पण ते बरेचदा आपल्यामध्ये राहतं। पण मला या दोघींचं जे काही कॉन्ट्रीब्युशन होतं, या दोघींची जी काही ही वाटचाल आहे साहित्य क्षेत्रातली, ही तुमच्यापुढे निश्चित मांडायची होती, कारण महाविद्यालयीन अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये असेल, पण बरेच प्राध्यापक किंवा बरीच मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये आपण अशी बघतो की आपल्या कार्यक्षेत्रापुरतं तर आपलं काम असतंच,
पण त्याच्या पलीकडे जाताना बऱ्याच अडचणी असतात, बऱ्याच लिमिटेशन्स असतात. खूप जास्त जोरकसपणे पुढे न्यावा लागतो तो विषय, तेव्हा रोजच्या आपल्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे आपण काहीतरी करू शकतो. आणि या दोघी हे करतायत, अनेक वर्षांपासून करतायत आणि पुढेही करत राहतील. ही माझ्यासाठी तर प्रेरणादायी गोष्ट आहेच, पण अनेक जणांकरता ही असू शकते. आणि म्हणून आपल्या या आजच्या भागाच्या निमित्ताने ही गोष्ट मला तुमच्या सगळ्यांसमोर मांडावीशी वाटली. आपण आतापर्यंत काव्यरसगाथा या उपक्रमाच्या निमित्ताने हिंदी आणि मराठी काव्यपुष्पांना घेऊन, कवितांना घेऊन जेवढे पण भाग केलेत, त्यामध्ये त्यांनी केलेल्या कवितांचं समीक्षण किंवा कवितांबद्दल त्यांनी मांडलेली त्यांची मतं, त्यांची लेखणी, त्यांची भाषा, त्यांचं सादरीकरण, हा तर त्यांचा परिचय होताच. पण आत्मस्तुती फारशी करत नाही आपण, त्यामुळे मग या गोष्टी समोर येत नाही. त्या या भागाच्या निमित्ताने तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. आजच्या या भागामध्ये मी आधी म्हटलं तसं आपण ऐकणार आहोत डॉक्टर जयश्री शास्त्री यांच्या सखी या कविता संग्रहातील जिज्ञासा या कवितेबद्दल. तर डॉक्टर जयश्री शास्त्री या कवितेचं विवेचन आणि वाचन तुमच्यासमोर सादर करतील. डॉक्टर जयश्री शास्त्री. रसिक हो, नमस्कार. आपण रसिक आहात म्हणजेच मर्मज्ञ आहात, कारण आपण सर्वजण कवितेतील मर्म जाणण्याचा प्रयत्न करत असता. ते मर्म आम्ही स्वतःला भावलेल्या संवेदनेच्या आधारे आपल्यापर्यंत काव्य सौंदर्य म्हणून पोचवण्याचा वारंवार प्रयत्न करीत आलो आहोत. सौंदर्य म्हणजे तरी काय असते रसिक हो? भावयती इति सौंदर्यम असं संस्कृतात म्हटलंय. जे जे मनास भावते ते ते सौंदर्य. हे सौंदर्य किंवा मर्म जे भावते ते मनुष्याच्या कुतूहल वृत्तीमुळे भावते. जिज्ञासेमुळे जिज्ञासा, ज्ञानाची इच्छा हा मनुष्याचा स्थायी भाव आहे. कलेतील मर्म, सौंदर्य आपल्यापर्यंत जिज्ञासूतूनच पोहोचत असते. रसिक हो, संगीत, नाट्य, शिल्प, चित्र, साहित्य या ललित कलांमधून रसिक कलावंत, निर्मितीकार नेमके काय व्यक्त करत असतो बरं? तर ॲरिस्टॉटलच्या अनुकृतीच्या सिद्धांतानुसार जग ही निसर्ग प्रकृती म्हणजे ईश्वराची कलात्मक अशी निर्मिती असून ही निर्मिती त्या ईश्वरकृत कलेचे अनुकरण म्हणजेच अनुकृती प्रत्येक कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून, मग ते चित्र असो, साहित्य असो, संगीत असो, नाट्य असो, शिल्प असो किंवा साहित्य असो, आपापल्या परीने करीतच असतो. त्यामुळेच कलावंत आणि रसिकाच्या भावनांचे विरेचन यालाच ॲरिस्टॉटलने कॅथार्सिस असंही म्हटलं आहे. तर हे विरेचन होत असते. त्यामुळे ईश्वराच्या मूळ कलेचे अनुकरण म्हणजे कलावंताने निर्माण केलेली कोणतीही कला, अर्थात ती अनुकृतीची अनुकृतीच आहे. कला आणि कलाशास्त्राच्या कसोट्यांवर ललित कला ज्या प्रकारे मनात उतरत गेल्या, त्यातून मला शिकत असताना सहजच सुचलेली एक कविता म्हणजे जिज्ञासा. ह्या कवितेपूर्वी असे जाणवले की पंचप्राणा एकच सत्व, पंचप्राणा एकच सत्व, पंचकलांचे एकच तत्व. पंचप्राणांचा ज्याप्रमाणे एकच स्वाभाविक असा गुणधर्म असतो, त्याप्रमाणे पंचकलांचेही एकच तत्व, तात्पर्य आणि सार आहे. ते कसे आहे तर एकच रेषा रेखाटुनिया बिंदू प्रतलांना छेदत, एकच रेषा रेखाटुनिया बिंदू प्रतलांना छेदत, रंगसंगती चित्रामध्ये निसर्गाच्या मनास भेदत. चित्रकार चित्राच्या माध्यमातून एका रेषेचे रेखाटनही ज्या बिंदू आणि प्रतलांना छेदत सहजगत्या करतो आणि जी रंगसंगती तो चित्रातून जणू निसर्गाचे मनच असलेल्या म्हणजे चैतन्याला भेदत भेदत प्रगटत करत असतो. काय आहे बरं हे? तर जसा चित्रकाराचा निसर्ग चित्र रेखाटनातून प्रगटणारा आविष्कार म्हणजे ईश्वराच्या मूळ कलाकृती असणाऱ्या निसर्गाचे अनुकरण म्हणजेच कलाकृती असणाऱ्या निसर्गाचे अनुकरण, ज्याला अनुकृती असं म्हटलं आहे, तर कलावंत तो आपल्या कलेतून नितळ सौंदर्याचा असा अनुभूती रूप कलाविष्कारच करत असतो. तो असा एक जलाशय साठवत असतो जो त्याच्या सौंदर्याच्या अनुभूतीतून आलेला असतो.
अनुकृतीची अनुकृती ही जिवंततेचा सारा आशय, कलावंत साठवी कलेतून सौंदर्याचा नितळ जलाशय, सौंदर्याचा नितळ जलाशय. सर्व ललित कलांचा कुठेतरी एकमेकांशी अनुबंध असतो रसिको. त्या स्वतः प्रगटताना कधी दुसऱ्या ललित कलेचे आविष्करण करत करत प्रगटत असतात. जसे एखाद्या नृत्यमुद्रेच्या शिल्पातून मृदंगाच्या तोड्यावरती पदन्यास पडताना दिसतात. जणू ते शिल्प स्वतःच्या भूतकाळासच आठवीत असते. अस्थिरतेच्या कोड्याभोवती जणू नृत्यातून प्रगटणारे शिल्प रुंजीच घालत असते. थिरकत येती पदन्यासते मृदंगातल्या तोड्यावरती, शिल्प आठवी भूतकाल मग अस्थिरतेच्या कोड्या भवती. थिरकत येती पदन्यासते मृदंगातल्या तोड्यावरती, शिल्प आठवी भूतकाल मग अस्थिरतेच्या कोड्या भवती. गायनासही अवीट गोडी स्वरास्वरांचे चित्र काढता, गायनासही अवीट गोडी स्वरास्वरांचे चित्र काढता, अभिनय होतो जागृत तेथे रंगभूमीवर रंग वाढता. कधी गायनातून स्वरचित्रांचा आविष्कार गायक कलावंताने केलेला दिसतो, तर कधी संगीतातून अभिनय व्यक्त होतो, तर कधी रंगभूमीवर संगीताच्या प्रगटीकरणाने रंग वाढत जाताना दिसतो. हे काय असतं बरं? तर अनुकृतीची अनुकृती ही, अनुकृतीची अनुकृती ही जिवंततेचा सारा आशय, कलावंत साठवी कलेतून सौंदर्याचा नितळ जलाशय. हे ईश्वराच्या मूळ निसर्गरूपी कलाकृतीचे कलावंताने आपल्या कलेतून केलेले अनुकरणच असते. अनुकृतीची अनुकृती ही जी आहे ती यातून काय बरं साध्य होते? तर कलावंत स्वतःच्या कलेच्या माध्यमातून नितळ असा सौंदर्याचा अनुभूती रूप जलाशय जणू साठवीत असतो. गाण्याचे कधी चित्रच होते, गाण्याचे कधी चित्रच होते, चित्रही कधी गाई गायन, शिल्पही करीते नृत्य स्थिरावून, अभिनय हे नृत्याचे वाहन. रसिका हो, बघा ना, कधी आपण गाण्यातून चित्र उभे होताना अनुभवत असतो, हा झाला कलानुभव. तर कधी चित्रातून गायनाचा मूर्त असा आविष्कार दर्शविला जातो. कधी शिल्पही स्वतःला नृत्याच्या मुद्रेत गोठवून घेते, तर अभिनय हा कधी नृत्याचे वाहन होताना दिसतो. तसेही नय म्हणजे नेणे, कडे नेणे. प्रेक्षकाला कलाकृतीकडे नेण्याचा वाहक कोण? तर नट असतो. अशा प्रकारे ललित कलांचा परस्परांशी एकतत्व होई संवाद, ललित कलांचा परस्परांशी एकतत्व होई संवाद, विरोध आणि कसमतोलाने रसग्रहण होतो आस्वाद, विरोध आणि कसमतोलाने रसग्रहण होतो आस्वाद. सर्व ललित कलांचा म्हणजेच फाईन आर्ट्सचा परस्परांशी आपापल्या आविष्करणातून काहीतरी निश्चितपणे संवाद होत असतो. तो केवळ एकाच प्रकारच्या सारतत्वावर आधारित असतो. मित्र हो, कलेचे अंतिम प्रयोजन म्हणजे आनंद निर्मिती आहे. त्या गाभ्याचे ते मूळ तत्वच आहे. कविवर्य बाळ सीताराम मर्ढेकर यांनी लय सिद्धांत मराठी साहित्यासाठी मांडला. एखाद्या कलेचे रसग्रहण करण्यास एक कुठला तरी मापदंड लागू शकत नाही तसे तर, पण काही मोठ्या विभूतींनी अशा सौंदर्य रसग्रहणाच्या काही कसोट्या लावल्या आहेत. त्याही फार सूक्ष्म विचारांनी लावलेल्या आहेत, म्हणून अभ्यासकांनी त्याचा आदरच करायला हवा. जसे ग गोडसे यांनी पोत सिद्धांत मांडला, तर मर्ढेकरांनी लय सिद्धांत मांडला. कविवर्य शरश्चंद्र मुक्तिबोध यांनी मानुषतेचे मूल्य असा तो सिद्धांतच एक प्रकारे मांडला. सगळे सिद्धांत कलेच्या गाभ्याकडे नेणारे. त्यात आपल्याला मर्ढेकरांच्या लय सिद्धांताबद्दल जर बोलायचं झालं तर संवाद, विरोध आणि समतोल या कसोट्यांवर हा लय सिद्धांत उभा असलेला दिसतो. जसे एखाद्या तालाच्या प्रक्रियेत कालाची जागा जर नसेल तर त्या तालात सौंदर्य निर्माण होणे अशक्य आहे. आपण उदाहरण घेऊया त्रितालाचे. धा धिन धिंदा, धा धिन धिंदा, धा तीन तीनता ही जी कालाची जागा आहे ती कालाची जागा जणू विरोधाची जागा आहे आणि म्हणून ती खऱ्या अर्थाने सौंदर्य निर्माण करते आणि तो समतोल राखत ती पुन्हा समेवर आणून
तालाचं सौंदर्य खुलविते. म्हणून असे सुचले की रसिक हो, ललित कलांचा परस्परांशी एकतत्व होई संवाद, विरोध आणि समतोलाने रसग्रहण होतो आस्वाद. अशा संवाद, विरोध आणि समतोलानंतरच रसिकाकडून रसग्रहण होऊन कलाकृतीचे आस्वादन अधिक आनंददायी ठरू शकते. शेवटी हे तरी काय असतं, तर ईश्वराच्या मूळ कलाकृती असलेल्या निसर्गाचे अनुकरण जे असते ते म्हणजे कलावंत आपल्या कलेतून आविष्कृत होत असतो. अनुकृतीची अनुकृती ही जिवंततेचा सारा आशय, कलावंत साठवी कलेतून सौंदर्याचा नितळ जलाशय. आता ह्या सगळ्या कलेच्या व्यवहारामध्ये रसिकांची अवस्था कशी बरं असते, तर असं सुचलं की आम्ही रसिक व्याकुळ आम्ही या वाटेवर जलाशयाच्या जवळी जातो. व्याकुळ आम्ही या वाटेवर जलाशयाच्या जवळी जातो. उंजळ उंजळ तहानेसाठी जलाशयाचा थेंबच होतो. उंजळ उंजळ तहानेसाठी जलाशयाचा थेंबच होतो. रसिक हा सदैव कलास्वादासाठी व्याकुळ असतो. तो कलेच्या जलाशयाजवळ आपली फक्त ओंजळभर तहान भागविण्यासाठी जातो आणि जलाशयाजवळ गेल्यावर खऱ्या मर्मज्ञ रसिकाला हे जाणवते की हा कलासागर फार अफाट आहे, असीम असा आहे आणि तो ओंजळभर कलातृप्तीसाठी जातो आणि या कलासागराचा एक अविभाज्य थेंबच होऊन त्या कलारूपी जलाशयामध्ये एकरूप होऊन जातो. अशी असते आम्हा रसिकांची अवस्था. शेवटी वर्षानुवर्षे या ललित कलांच्या प्रवासात आपल्याला एक जाणवते. काय बरं जाणवते, तर शाकुंतल ते ॲरिस्टॉटल. जर तुम्ही शाकुंतल सारखं नाटक वाचा जे कालिदासाने लिहिलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कालिदासाची सौंदर्यदृष्टी दिसते, तर एकीकडे आपल्याला कलेवर समीक्षा करणारा आणि त्यातलं मर्म सांगणारा, कॅथार्सिस सारखा आपल्याला एक विरेचन देणारा हा ॲरिस्टॉटलही दिसतो. आपण ह्या कलांचा कुठलाही व्यवहार जर या लेखकांच्या आणि या प्रतिभावंतांच्या व्यवहारातून वाचला तर असं दिसेल की शाकुंतल ते ॲरिस्टॉटल एकच आहे सारे सत्व. शाकुंतल ते ॲरिस्टॉटल एकच आहे सारे तत्व. लालित्याची ओढ अनावर जिज्ञासेला खरे महत्व. लालित्याची ओढ अनावर जिज्ञासेला खरे महत्व. तुम्ही भारतीय किंवा पाश्चात्य कोणतेही कलास्वादन करा, तुम्हाला असं लक्षात येईल की कालिदासाच्या अभिज्ञात शाकुंतलापासून तर ॲरिस्टॉटलच्या विचारांपर्यंत एकच तत्व सर्वत्र अनुभवास मिळते. ते सौंदर्याचे, कल्याणाचे, चैतन्याचे आणि जिवंततेचे. फक्त रसिकाठाई काय असणे आवश्यक आहे, लालित्याची आणि सौंदर्याची अनावर अशी ओढ असावी. त्यासाठीच खरे महत्त्व कशाला, तर जिज्ञासेला आहे. रसिक हो, कला, साहित्य, नृत्य, संगीत, नाट्य, शिल्प, चित्र यासाठी पहिले मनाची घडण लाभावी लागते. शास्त्राभ्यासाने ती मर्मज्ञता वाढवावी लागते, विकसित करावी लागते. ललित कलेच्या सौंदर्य मर्मास जाणण्यासाठी जिज्ञासा जागृत ठेवावी लागते. कोणत्याही पदव्यांच्या पलीकडे असलेल्या, म्हणजे कुठल्याही पदव्या घेतल्यामुळे कदाचित आपल्याला ही कलेची कसोटी, ही मर्मज्ञता, ही रसिकता प्राप्त होणार नाही. कोणत्याही पदव्यांच्या पलीकडे असलेल्या केवळ आनंद प्राप्तीपर्यंत, मम्मटाच्या प्रयोजनांतील ब्रह्मानंद सहोदराच्या अनुभूतीपर्यंत मग आपण निश्चितपणे पोहोचल्याशिवाय राहणार नाही, केवळ जिज्ञासेमुळे. धन्यवाद जयश्री. आजच्या या भागामध्ये कवितेच्या विवेचना इतकाच वेळ मी तुमच्या दोघींचा परिचय आपल्या श्रोत्यांना करून देण्यासाठी घेतला. हा भाग त्यामुळे बराच लांबलाय, त्यामुळे अधिक काही त्याच्यामध्ये मी आत्ता जोडणार नाही. पण या कवितेच्या माध्यमातून जो एक जिज्ञासेचा गुण आपण सगळ्यांसमोर ठेवला, मला असं वाटतं हा फार महत्त्वाची ही गोष्ट आहे. कारण जोवर माणसामध्ये जिज्ञासा जागी आहे तोवर त्याच्या बुद्धिमत्तेकरता एक आव्हान आहे. ही जिज्ञासाच आहे जी
जेव्हापासून मानवाची उत्क्रांती झाली तेव्हापासून आज आपण जिथपर्यंत येऊन पोचलोय त्याच्या मागे ही एकच प्रेरणा म्हणजे जिज्ञासा. काय आहे, कसं आहे आणि जे नाही आहे ते शोधून काढण्यामागची जी जिज्ञासा असते ती माणसाची खूप प्रबळ प्रेरणा आहे. अशीच जिज्ञासा आपण आपल्या सगळ्यांमध्ये जागी ठेवूया, जागती ठेवूया आणि नवीन नवीन गोष्टी शोधूया, नवीन गोष्टी बघूया आणि नाविन्याचा ध्यास घेऊया. या शुभेच्छेसह